नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दातीर मॅथ्स अकॅडमी संगमनेर येथे। तर आज आपला टॉपिक आहे कॅलेंडर। कॅलेंडरचं आपण टू बी कंटिन्यू तिसरं लेक्चर घेतोय। आपण दोन लेक्चर या अगोदर कव्हर केलेत। पहिल्या टॉपिक जेव्हा व्हिडिओ लेक्चर घेतला तेव्हा आपण कॅलेंडरची बेसिक माहिती घेतली आणि त्यावरचे काही आधारित प्रश्न घेतले। मात्र दुसऱ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काही दिनविशेषच्या ट्रिक्स आणि प्रश्न सोडवायचे कसे, ऍक्च्युअली प्रश्न आपल्याला परीक्षेत येतात तेव्हा मात्र सोडवायचे कसे हे आपण त्यामध्ये बघितलं होतं। पण त्या प्रश्नांमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला एक रेफरन्स डेट होती आणि त्याच्यावरून दुसरी जी डेट आहे त्याचा वार शोधायचा होता। आपल्याला एक डेट आणि एक वार दिलेला असायचा आणि आपण त्याच्यावरून दुसरे कुठला तरी एक तारीख आपल्याकडे असायची आणि त्याच्यावरून आपण त्याचा वार शोधत होतो। मात्र आज आपल्याला मात्र वेगळ्या प्रकारे जायचं आहे आणि अगदी बेसिक कन्सेप्टची उपयोग करून आपल्याला अवघडातल्या अवघड प्रश्नाकडे जायचे। उदाहरणार्थ का प्रश्न आपल्याकडे असा असणार आहे की 1947 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, बरोबर। परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता? प्रश्न काय मित्रांनो, फक्त एवढाच प्रश्न आपल्याकडे आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार असेल। बरोबर, याच्या मागेही काही नाही आणि पुढेही काही नाही, फक्त प्रश्न एवढाच आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार असेल। तर आपल्याला शोधायचं, त्याच्यासाठी रेफरन्स डेट नाही, आपल्याकडे काहीच नाही। मग आपल्याला याला सुरुवात कुठून करावी लागते? तर याची सुरुवात आपल्याला कॅलेंडर जेव्हापासून सुरू झालं असेल तेव्हापासून सुरुवात करावी लागते। मग आपल्याला आज तेच शिकायचं आहे की नेमकं आपल्याला फक्त एकच तारीख दिलेली असेल, त्या तारखेचा वार शोधायचा कसा। जर तुम्हाला ते आलं तर तुम्ही कोणतीही तारीख तुमच्याकडे असेल तर त्या तारखेचा वार तुम्हाला शोधणं काही अवघड जाणार नाही। या अगदी आपल्याला सुरुवात करावी लागेल। तर आपण काय करू, ह्या कॅलेंडर टॉपिक मध्ये आपण प्रश्नच लिहून ठेवू। त्यासाठी तुम्हाला बघा, 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता। आता आपल्याकडे असा एक प्रश्न आहे आणि आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय। ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय। मग आता याच्यासाठी काय काय माहिती गरजेची आहे मित्रांनो, तर ती मात्र माहिती आपल्याला शोधायची आहे। आता बघा, आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट त्या लक्षात ठेवा, एक 100 वर्ष आहेत, कुठलेही 100 वर्ष आहेत। ह्या 100 वर्षांमध्ये कुठलेही कुठलेही 100 वर्ष, काय 100 200 300 400, तर ह्या 100 वर्षांमध्ये नीट लक्षात ठेवायचं मित्रांनो की एक काही साधे वर्ष असणार आहेत आणि काही लीप वर्ष असणार आहेत। मान्य आहे ना, ज्यांना 4 ने भाग जाणार आहे ते लीप वर्ष आणि ज्यांना 4 ने भाग जाणार नाही ते साधे वर्ष। मग कुठल्याही 100 वर्षामध्ये 76 साधे वर्ष असतात आणि 24 हे लीप वर्ष असतात, बरोबर। 24 हे लीप वर्ष असतात। तुम्ही म्हणाल 25 का नाही? तर कारण की आपण बघितलंय, जेव्हा पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं 100 200 300 हे लीप वर्ष आहेत का नाही, त्यानंतर 400 हे लीप वर्ष आहे, बरोबर। ज्याला 400 ने भाग जातो, जे 400च्या पटीत असतील ते लीप वर्ष असतील, बरोबर। मग 76 हे साधे वर्ष आणि 24 हे लीप वर्ष झाले। आता पुन्हा साधं वर्ष किती दिवसांनी पुढे ढकलतं? एका दिवसाने। लीप वर्ष किती दिवसांनी पुढे ढकलतं? म्हणजे त्याच्यात किती ऑड डेज असतात? 2 दिवसांनी पुढे ढकलतं। तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला। साधे वर्ष 76 असतात आणि ही 24, टोटल 100 वर्ष झाले। आता पुढची एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की कुठल्याही 100 वर्षात 5 ऑड डेज असतात। जास्तीचे दिवस किती असतात 100 वर्षात? 5। ती कुठून मिळणार आहे? साधं कॅल्क्युलेशन आहे। बघा कशी मिळतील। जर हे 100 वर्ष असतील तर 100 वर्षांमधले साधे वर्ष 76 आहे, म्हणजे 76 दिवसांनी पुढे ढकलणार आहे, बरोबर। हे 76 दिवसांनी पुढे ढकलतील। त्यानंतर लीप वर्ष आहे, लीप वर्ष 24 आहे, तर 24 आणि 48 म्हणजेच 48 दिवसांनी पुढे ढकलेल। म्हणजे टोटल या 100 वर्षामध्ये एवढे ऑड डेज आहेत। किती ऑड डेज आहेत? 76 प्लस 48। मग यांची बेरीज करून 7 ने भाग देण्यापेक्षा आपण जागेवर भाग देऊ। इथं भाग दिला 7 10 70, इथं 6 उरले, ओके। इथं बोला 7 चौकून 42 म्हणजे 6 उरले, 6 12, त्याला 7 ने भाग दिला, बाकी उरली 5। बघा एका 100 वर्षात किती किती दिवस आहेत? ऑड डेज आहेत, बाकीचे दिवस आहेत ते किती आहेत? 5 दिवस। मग 200 वर्षात किती असतील मित्रांनो? हे 5 आणि हे 5 मिळून किती होतील? 10। मग 300 वर्षात किती असतील? हे 5 आणि हे 10 आणि याचे 5 असे मिळून होतील, किंवा आतापर्यंत समजा याचे 5 आणि याचे 5
हे तिघ मिळून किती झाले बोला? 15 दिवस झाले. आता 400 वर्ष, 400 वर्ष ह्या आता बघा 100 वर्षात, 200 वर्ष, 300 वर्षात 15 दिवस, तर याच्यामध्ये 6 असतील, कारण की लीप वर्ष 1 दिवस एक्स्ट्रा असणार आहे, तर त्याच्यामध्ये असतील 21 दिवस. आणि आता हे 21 दिवस झाले, याला 7 ने भाग दिला म्हणजे 0 बाकी. बाकी किती? 0. मित्रांनो, ह्या ट्रिक्स वरती खूप जास्त अवलंबून आहे, याच्यावरतीच आपले प्रश्न आधारित आहेत. नीट बघा. 100 वर्षात 5 दिवस शिल्लक राहतात, 200 वर्षात 10 दिवस शिल्लक राहतात, 300 वर्षात 15 दिवस जास्तीचे शिल्लक राहतात, म्हणजे ऑड डेज राहतात. तसे 400 वर्षात हे किती राहतात? 21 दिवस. त्याला 7 ने भाग दिल्यानंतर 7च्या पटीत आहे 21, 7 त्रिक 21, म्हणजे आपल्याकडे बाकी उरले 0. याचाच अर्थ 400 वर्षानंतर कुठलाही बाकी शिल्लक राहत नाही, बाकीचे दिवस शिल्लक राहत नाही, तिथून पुढे परत नव्याने सुरुवात होते. बरोबर मित्रांनो? तर मग आपल्याला आजच्या ह्या प्रश्नासाठी, हा प्रश्न सोडवण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. 100 वर्षामध्ये टोटल 76 साधे वर्ष, 24 लीप वर्ष असतात आणि प्रत्येक 100 वर्षामध्ये 5 दिवस शिल्लक राहतात. 5 वर्ष आणि 400 दिवसानंतर 400 वर्षानंतर पुन्हा 0 दिवस शिल्लक असतात. ही माहिती पुरेशी आहे. तर आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊ आणि तो सोडवायचा कसा त्याच्याकडे. हे लिहून घ्यायचे. तर बघा मित्रांनो, आता आपण प्रश्न सोडवायला घेऊ. ही माहिती आणि आतापर्यंतचे जो 2 व्हिडिओ लेक्चर झाले त्याची माहिती इथे आपण वापरून सोडवणार आहोत. ओके. ही तारीख मी जरा उलटी लिहितो. 1947 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 1947. ओके. म्हणजेच याचाच अर्थ काय होतोय? याचा अर्थ होतोय की आतापर्यंत कॅलेंडर सुरू होऊन, कॅलेंडर जेव्हापासून आपल्या इसवी सणापासून कॅलेंडर सुरुवात झाली, कॅलेंडरला सुरुवात झाल्यापासून 1946 वर्ष झालेत. 1946 वर्ष झालेत आणि 47वे वर्ष जे सुरू आहे ते पूर्ण नाही झालं अजून. बरोबर ना? 1947वे वर्ष आहे, जे साल सुरू आहे ते पूर्ण नाही झालं, ते ऑगस्ट पर्यंत आले आणि ऑगस्ट मधल्या 15 तारखेपर्यंत आले, म्हणजे इतकेच दिवस पूर्ण झाले. मग आपल्याला काय करायचं? जेव्हापासून कॅलेंडर सुरू झालं तर आजच्या ह्या तारखेपर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत एकूण दिवस शोधायचे. एकूण जेवढे दिवस आहेत त्या दिवसाला 7 ने भागायचं आणि बाकी शोधायचे. आपल्याला कॅलेंडर मध्ये करायचं तरी काय? ऑर्डर डेज शोधायचे. बरोबर ना? फक्त बाकी शोधायची. बाकी शोधली म्हणजे आपलं काम संपलं. मग आता एवढ्या दिवसांची बेरीज करून आपल्याला शक्य आहे का? नाही. त्यासाठी आपल्याला छोटेसे ट्रिक्स वापरू आपण. आता इथे 1600 वर्ष झालेत आतापर्यंत कॅलेंडर सुरू होऊन. 400च्या पट्टीतली संख्या घेतली. अजून किती? 300. आलो का? 1900 वर्षापर्यंत आलो का? किती वर्ष झालेत कॅलेंडर सुरू होऊन? 1900. अजून पुढे किती झालेत? 46. किती झाले? 46 वर्ष. हा किती पुढचा? ही 46. आणि आता 27वा सुरू आहे, म्हणजे 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट. बघा, कॅलेंडर सुरू होऊन एवढाच दिवस झालेत ना. हीच तारीख मी फक्त असे डिस्ट्रॅक्ट करून लिहिली, जरा सुटसुटीत लिहिली. काय? 1600 का घेतले? कारण की मला 400च्या पट्टीतली संख्या पाहिजे. हे 1600 वर्ष झालेत, हे 300 वर्ष झाले, हे 46 वर्ष आहे. पुढचे 46 वर्ष म्हणजे 1946 वर्ष झालेत. 1600, 300, 1900, हे 46, 1946 आणि 47वा सुरू आहे ते 15 ऑगस्ट पर्यंत आले, म्हणून 15 ऑगस्ट. बरोबर मित्रांनो? तर आता बघा, हे झालंय ह्या प्रकारे. तर आता पुढे जायचंय आपल्याला की हे जे 1600 वर्ष आहे, ही जे 1600 वर्ष आहेत, 400 वर्षानंतर, जसं आता जस्ट काही मिनिटापूर्वी आपण बघितलं की 400 वर्षानंतर कुठलाही ऑड डे शिल्लक राहत नाही. म्हणजे 400, 800, 1200 आणि 1600 कुठलाही ऑड डे शिल्लक राहणार नाही. आपल्याला ऑड डे शोधायचे. तुम्हाला माहिती आहे का? 100 वर्षात 5 दिवस शिल्लक राहतात. 100 वर्षात 5 तर 15, 300 वर्षात किती होतील? 15. 300 वर्ष किती होतील? 15. आता ह्या 46 वर्षात मी 46 घेतले, परंतु ह्या 46 मध्ये काही लीप वर्ष असतील ना? बरोबर ना? 46 मध्ये काही लीप वर्ष असतील तर आपण 2 प्रकारे त्याचा हिशोब करू शकतो. 46 वर्षात एकूण लीप वर्ष किती? 11 चौक 44, म्हणजे 11 40 पर्यंत 4, 8, 12, 16. बरोबर ना? हे लीप वर्ष आहे. 4, 8, 12, 16, 40 पर्यंत 10, 44 म्हणजे 11. किंवा हे शोधण्यासाठी आपण काय करतो? 46 ला 4 ने भाग द्यायचा. 4 1 4, 4 1 4, टोटल भेटले 11. 4 ने भाग दिल्यानंतर आपल्याला त्या संख्येतले आपल्याला काय भेटतात? लीप वर्ष. मग लीप वर्ष भेटले. हे लीप वर्ष घेऊ आणि हे साधे वर्ष घेऊ
लीप वर्ष जर 11 असतील तर 46 बेरीज व्हायला पाहिजे, म्हणजे हेच असतील 35. बरोबर का मित्रांनो? इथपर्यंत मान्य आहे. मग आता मला सांगा, ह्या 46 मधले साधे 35 वर्ष आहे आणि लीप जर 11 वर्ष असतील तर साधे वर्ष एका दिवसाने पुढे ढकलतो, लीप वर्ष 2 दिवसांनी पुढे ढकलतो. लीप वर्ष किती दिवसांनी? 2 दिवसांनी, म्हणजेच 11 2 22 दिवसांनी पुढे ढकलणार आहे. बरोबर. मग हे झाले 33, हे 6 3 68, किती होतील? 68 दिवस. मग इतका सगळा व्याप करण्यापेक्षा आपण सोप्या भाषेत काय करू, आपण याचं काम, हे समजा मी सगळेचे सगळे 46 साधे वर्ष मानतो. मी जरा वेळ सगळे 46 काय मानतो? साधे वर्ष मानतो. आणि आता हे जे 46 वर्ष आहेत हे साधे मानले, परंतु ह्याच्यात काही लीप वर्ष आहेत. मग एकूण लीप वर्ष किती? त्याला 4 ने भाग द्या, त्याला 4 ने भाग द्या, ते भेटले 11. ते किती भेटले? 11. बरोबर नाही मित्रांनो? बघा, हे 46 मी किती पकडले? साधे वर्ष, परंतु त्यातले लीप वर्ष त्याच्यात मिसळवले. मग तुम्ही तर म्हणणार लीप वर्षाचे 2 दिवस पकडायचे. हो, पण त्यातला 1 दिवस आपण ऑलरेडी पकडलाय. मग त्यात फक्त लीप वर्षांची बेरीज करा. ओके, पुढे चला. आता 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या दिवसांची बेरीज. मग आपण काय शिकलो होतो? आपण शिकलो होतो ऑड डेज शिकलो होतो. ऑड डेज शिकलो, त्यांचे कोड पाठ केले होते 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट. पण ध्यानात ठेवायचं, ही जी वर्ष आहे 1947 आहे. 47 आहे म्हणजे साधे वर्ष आहे. नीट कळते ना? इथून सुरुवात कोणतं झालेलं आहे? 1947 वर्ष आहे हे, आणि हे 47 हे साधं वर्ष आहे, म्हणजे तिथे भाग जात नाही. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ओके, इथपर्यंत यायचे आपल्याला. ही 1 जानेवारी आणि ही 15 ऑगस्ट. आपण कोड पाठ केले होते बघा. याला 3, याला 0 0 3 2 3 2, जुलै 3, 15 ऑगस्टचे 15, असं काही पाठ केले होते आपण. बरोबर, घेतले होते आपण. मग तेच आहे, इथून इथपर्यंत किती ऑड डेज शिल्लक राहिले ते लिहायचे. किती ऑड डेज शिल्लक राहिले? तर ह्याप्रमाणे राहिले बघा. जानेवारी 3, फेब्रुवारी 0, कारण की फेब्रुवारी हा साधा वर्षातला आहे. लीप वर्षातला असतं तर 1 शिल्लक राहिलं असतं. लीप वर्ष कुठून शोधलं? ही शेवटचं वर्ष 47 सुरू आहे ना, म्हणून ते साधं आहे. त्यानंतर पुढे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, जुलैचे 3, 15 ऑगस्टचे 15. बघा मित्रांनो, आतापर्यंतचे सगळेचे सगळे ह्या तारखेपर्यंतचे सगळे ऑड डेज आपण शोधलेले आहेत. आता हे ऑड डेज आपल्याला सापडलेत. मग आपण आता पुन्हा सगळ्यांची बेरीज करणार आहे, आणि सगळ्यांची बेरीज करून काय करणार? पुन्हा त्याला 7 ने भाग देणार. आपण तसं करतो का? नाही, आपण त्याला जागेवर संपून टाकू. इथं शिल्लक राहिली 1, 7 दूने 14, 1. इथे शिल्लक राहिली 7 दूने 14, 1. जे मोठे मोठे आहेत त्यांचे शोधून घेऊ आधी. 7 1 7, म्हणजे इथे उरले 4. 7 सकून 42, म्हणजे इथे उरले 4. ओके, अशा प्रकारे आपण हे ऑड डेज शोधलेत. आता बघा, अजून काम सोपं करू. 4 आणि 3 7, 2 आणि 2 4 आणि 3 7, 3 आणि 3 6 आणि 1 7. त्यानंतर बघा, फक्त बाकी शिल्लक राहते आपल्याकडे 4 आणि 1. तुम्ही बेरीजही करू शकता. 5 शिल्लक राहिलेली आहे. ऑड डेज किती शिल्लक राहिले आपल्याकडे? बाकी किती शिल्लक राहिली? 5. आता आपल्याला याचा वार शोधायचा. याच्यासाठी काय ट्रिक्स आहे? आता बघा, जेव्हा कॅलेंडर सुरू झालं असेल, एक तारीख असेल, 1 जानेवारी जेव्हा कॅलेंडर सुरुवात झालं, ती 1 तारीख असेल, तेव्हा बाकी 1 शिल्लक असेल, तेव्हाचा 1 दिवस, म्हणजेच, आणि तो वार कोणता असेल? तो वार असेल सोमवार. म्हणजे जी 1 तारीख होती, 1 दिवस शिल्लक असेल, त्याला असेल सोमवार. 2 ला असेल मंगळवार, 3 ला असेल बुधवार, 4 ला असेल गुरुवार, 5 ला असेल शुक्रवार, 6 ला असेल शनिवार, आणि 0 बाकी कधीही 7 बाकी कधीही उरत नाही, त्याच्याऐवजी बाकी उरते 0. आणि जेव्हा 0 बाकी असते तेव्हा असतो रविवार. 7 ने भागल्यानंतर 7 कधी बाकी उरणार नाही. मग किंवा आपण त्याला 7, ज्यांनी कोणी भाग नाही दिला त्याची 7 किंवा 0 बाकी आहे त्याने मानायचा रविवार. आपली बाकी 5 उरलेली आहे, म्हणून आपला वार आहे शुक्रवार. ओके, म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला आणि त्या दिवशी वार असेल शुक्रवार. येते का मित्रांनो लक्षात? आपण एक दुसरं उदाहरण घेऊ. हे रिपीट करून बघा. एक दुसरं उदाहरण घेऊ, त्याने तुमच्या लक्षात येईल.
बघा, आपण काय करू, आजची तारीख घेऊ, ज्या दिवशी मी व्हिडिओ लेक्चर घेतोय ती तारीख आहे, आजची तारीख समजा 7 ऑक्टोबर 2020 रोजी कोणता वार असेल? 7 ऑक्टोबर 2020 रोजी कोणता वार असेल? आपल्याला काय करायचंय, आधी उलट वर्ष लिहायला सुरुवात करायची. नीट बघा फटाफट. 2000 400च्या पटीतलं घेतलं, पुढचे 20 वर्ष म्हणजे 20वा चालू आहे, पण पूर्ण झालंय का नाही ते 7 ऑक्टोबर पर्यंत आले, म्हणजे हे 19 वर्ष. ओके, 19 वर्षानंतरचं हे 1 जानेवारी ते 7 ऑक्टोबर. राईट मित्रांनो, बरोबर. 2000 400च्या पटीत कुठलाही ऑड डेज शिल्लक राहत नाही. काम तर सोपं झालं आपलं. हे 1919 साधे वर्ष मी पकडले, त्यातले लीप वर्ष मोजले, त्यात 4 चौक 16, 4 चौक 16 ते कसे शोधायचे? 4 ने भाग द्यायचा, भागाकार घ्यायचा, 19 4 चौक 16 बाकी 3, म्हणजेच मला भागाकार घ्यायचा आहे, तो किती? लीप वर्ष 4. आता हे जानेवारी, हे जे वर्ष आहे 2020 आहे, 2020 सुरू आहे आणि 2020 हे लीप वर्ष आहे. 2020 हे लीप वर्ष आहे, म्हणून याच्या फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असणार आहेत. मग जानेवारीचे 3, फेब्रुवारीचा 1, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर किती दिले? 7 ऑक्टोबर, 7 तारीख. एवढ्यांची बेरीज करायची आणि त्याला 7 ने भाग द्यायचा. अजिबात नाही. 7 दूनी 14. बोला किती उरले? 5 आणि 4 9, 5 उरले. राईट, इथे 5 दिवस शिल्लक राहिले. 7 ला 7 डायरेक्ट संपले, 5 आणि 2 7 संपले, 4 आणि 3 7 संपले, 3 आणि 3 6 आणि 1 7 संपले. बोला, त्यानंतर आता एवढे शिल्लक राहिले, 3 आणि 3 6 आणि 4 10. 10 भागिले 7 म्हणजेच बाकी उरलेली आहे 3. आता जर बाकी 3 आहे आपल्याकडे, 7 1 7, बाकी उरले 3, आपल्याला बाकी महत्वाची भागाकार नाही, तर ऑड डेज, आपल्याकडे ऑड डेज शिल्लक राहिलेले 3. मग तुम्ही आता जर बघितलं होतं 1 2 3 4 5 6 आणि 0, इथून सुरुवात होते सोमवार, मंगळवार आणि बुधवार. तर 7 ऑक्टोबर 2020 रोजी तुम्ही कॅलेंडरमध्ये चेक करू शकता. 7 ऑक्टोबर 2020 रोजी वार असेल बुधवार. बरोबर मित्रांनो. तर एक छोटीशी ट्रिक्स आहे. आता तुम्ही याच्यातून तुमची बर्थ डेट चेक करू शकता. तुम्ही कुठलीही तारीख असेल, कुठलीही वार असेल, तुमच्याकडे कुठलीही तारीख असेल तर त्याचा वार तुम्ही शोधू शकता. याची प्रॅक्टिस करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करताना तुम्ही ज्या सणावळ्या, ज्या तारखा येतात, सहज तुम्ही इतिहास वाचता इकडे यायचं, लगेचच तुम्ही त्याचे कॅल्क्युलेशन करायचं आहे. काही सेकंदात तुमच्या पुढे त्या तारखेचं वार असेल, तुम्ही त्या तारखेचा वार तिथे लिहू शकता. म्हणजे सणावळी आणखी लक्षात राहायला तुम्हाला सोपी जाईल. म्हणजे त्या सणावळीचा तुम्ही खूप जास्त अभ्यास केलाय, 2दा केल्यानंतर तुमची सणावळी लक्षात राहील आणि तुमचा बुद्धिमत्तेचा कॅलेंडर चॅप्टरही पूर्ण होईल. तर ह्या प्रकारे आपला कॅलेंडर हा टॉपिक पूर्ण होते. तर जर काही शंका असतील, काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट्स करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.